पहिल्यांदा बोलून मला हॅपी रक्षाबंधन केलंय. नमस्कार. आज शनिवार आहे आणि आज पहिल्यांदा असं होतं आहे की मी त्या दिवसाचा ब्लॉग त्याच दिवशी टाकणार आहे. म्हणजे आज शनिवार आहे आणि आजचा ब्लॉग आजच येणार आहे. आज रक्षाबंधन आहे, तर हॅपी रक्षाबंधन सगळ्यांना. थांबा आधी मोड जरा चेंज करू. तर हॅपी रक्षाबंधन सगळ्यांना. कालचा ब्लॉग केलं नाही कारण काल खतरनाक दिवस होता. खतरनाक म्हणजे नाही सांगू शकत, काय काय नाही चांगल्या झाल्या गोष्टी. मला नाही आवडत असं काय बोलायला. म्हणजे जर लाईफमध्ये माझ्या लाईफमध्ये काय तर निगेटिव्ह वाईट. पण कालचा दिवस जरा पण चांगला नव्हता. फ्रायडे म्हणजे असं गेलं आहे की नाही सांगू शकत. सो कालच्या दिवसाबद्दल नको बोलायला, आजचं बोलूया. पण सगळं ठीक आहे, आता सगळं ओके आहे, एकदम व्यवस्थित आहे. तर आता शनिवार आहे, मॅडमला बी सुट्टी आहे. राखी आहे तिची पहिली राखी आहे. लग्नानंतरची माझी पण पहिली राखी आहे. तर मी ताईकडं संध्याकाळी जाणार आहे. पण आम्ही तिच्या राखीसाठी आता चाललो आहे. सो ती आवरायला लागले. मी आंघोळ नाही केली, आंघोळ करू, फ्रेश होतो, कपडे घालतो आणि मग भेटूया. सो असं आपला असा लुक घेतला, पांढरा शर्ट घातला आज. आणि एवढी रडकी आहे नाही, एवढी रडकी एका परफ्यूमसाठी एवढी रडत नसते. नुसतं परफ्यूमसाठी जीव असा खालवर होतो. साडी घातली बघा, कसे मस्त दिसते साडी. एका परफ्यूमसाठी, छोट्या छोट्या गोष्टीसाठी ही रडत असते. माझा परफ्यूम आहे तो, माझा. मी सोडून यानेच मारलाय आतापर्यंत. दिलाय कुठे घेऊन? पण मला दिलास ना गिफ्ट. तुझं ते माझंच की, माझं ते तुझं. असंच असतंय लग्नात, असंच असतंय. मी एकदा मारलाय आणि अर्धी बॉटल यांनी केली. अरे मग घेतलेली गोष्ट संपवल्याशिवाय दुसरं कशी येणार? तो स्पेशल ओकेजन साठी असतो. आज स्पेशल ओकेजन नाही असं तुझं म्हणणं आहे का? आज आज मारलाच की. मग काय रडतेस? तू स्कूल मध्ये जाताना पण मारून जातो. नाही ना, स्कूल मध्ये वेगळा मारतो. काय नाही, पॅरेंट टीचर मीटिंग असली तरी मारून जातो. हा, पण तेव्हा स्पेशल ओकेजन आहे ना ब्रो. काय नसतं स्पेशल ओकेजन असतं ब्रो. चलो पॅरेंट टीचर मीटिंग निघूया. ही जी बडबड अशीच चालू असते. एवढं चांगलं तयार झालं तरी कॉम्प्लिमेंट नाही दिली या माणसाने शब्दाची. अरे कसली एक नंबरची खोटारडी. बरं काय म्हणालेला सांग. किती भारी दिसतेस म्हणलं, सुंदर दिसतेस. आणि अवघड भाई, अवघड विषय. गाडीची चावी घेतली का? घेतली. ही काय म्हणली माहिती का? हे म्हणली की माझा म्हणे झुंबा क्लास तू घे. मी म्हणलं, ती म्हणते मला तुला पैसे पण देते. मी म्हणलं भाई जेवढा राग माझा तू करशील, पैसे देशील आणि मलाच तुडवशील म्हणलं. किती बेकार आहे. बेकार आपल्याकडे कार येणार आहे. चला आता सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे, ATM ला जायचं आहे. रक्षाबंधन आहे ना, पैसे वाटप कार्य करायचं आहे आज. खूप सारे पैसे वाटायचे आहेत आज. तर सुंदरीला घेऊन नाही जायचं, ATM मध्ये जाऊ, पैसे काढू, वापिस सुंदरीला इथंच लावू आणि मग कॅबने जायचं. आणि मग माझ्या बहिणीकडं मग जायचं. ATM मध्ये जाऊ सगळ्यात आधी. काय रक्षाबंधन. हॅलो गाईस. बोलू. सगळ्यात पहिल्यांदा बोलून मला हॅपी रक्षाबंधन केलंय. प्लॅन मध्ये थोडासा चेंज आहे. होऊ नये इकडं पण तिकडं पण. मॅडम म्हणते आपण बाईकनेच. ठीक आहे, मग आता व्हाईट घातलाय त्याच्यामुळं जॅकेट आणतोय मी वरनं आणि मग बाईकनेच जायचंय. ते तिकडंच ATMच्या तिथंच तिला सोडलंय. आता मी जाईल इथनं जॅकेट, दोघांचे जॅकेट घेऊन आणि मग तिथं पुढं निघायचंय. सो आता जॅकेट घातलंय
मॅडम पण रेडी आहे. आता डायरेक्ट 2 व्हीलरवरनंच निघूया. पुढं ट्रॅफिक आहे थोडं. आता गोप्रो बंद करूया, डायरेक्ट तिथंच भेटू. जाता जाता जरा आता वडापाव दाबायचा आहे मस्तपैकी. वडापाव खाऊ. आणि नेहमीसारखं गाडी आहे म्हणजे बॅग तर असणारच. हेल्मेट छोटंच घेतलं आहे कारण मान दुखते त्यानं भरपूर. आता वडापाव खाऊ, थोडासा चाय पिऊ आणि मग बाकीच्या रस्त्याला निघू. बघा ना भाई, गोल भजी, कांदा भजी, समोसा, पॅटीस, वडापाव. वडापाव खाल्ला आणि चहा पिला नाही म्हणजे असंभव. हा ना, हा ना आबा. लय बेकार चाय पिते बाबा ही. बर, तर पोचलोय. अंधार आहे भयंकर. तर ते काहीतरी स्वीट घ्यायला थांबले आणि भयानक ट्रॅफिक होतं. भयानक, अति भयानक ट्रॅफिकमधनं आलो आहे बाई. विषयच नाही. वरनं जॅकेट घातलं आहे, पांढरा शर्ट आहे आत म्हणून. सगळ्यात आधी बनियान घेतलं बाई. बनियानचं ॲडिक्शन ना लय बेकार बाई. काही म्हणा, बनियान नव्हतं त्यामुळे कसं तरी वाटलं. बनियान घातलं, एक नंबर वाटलं. आणि स्पेशली मला एक गोष्ट बोलायची आहे. कसा विषय माहिती आहे का, की आजकालची पोरं ना बिघडायला लागलेत पॅरेंट्समुळं. पण नाव देतात स्कूलमध्ये. आता मी पण एक टीचर आहे, मला माहीत आहे की शाळेत किती पोरं असतात. त्याच्यानंतर आत्ताच एक गोष्ट काय घडली माहीत आहे का, की एक बाप आणि एक मुलगा जात होता त्याच्या म्हणजे गाडीवरनं, 2 व्हीलरवरनं. आणि तो बाप थुकला रस्त्यावर थुकला आणि त्याच्या पुढे एक गाडी आली. आता तो मागचा पोरगा पण सेम म्हणजे त्यांनी जे बघितलं तेच शिकणार ना. रस्त्यावर थुकणं म्हणा, ही छोटी गोष्ट झाली, पण ही छोटी गोष्ट नाही आहे तशी, की रस्त्यावर तो थुकला. पण हेच बघून परत ते पोरगं शिकणार. परत रस्त्यावरनं कसं जाताना दुसऱ्या गाडीने ट्रीट करतोय, शिव्या घालतोय का, हेच पोरगं ते बघणार आणि पुढं शिकणार. त्यामुळे मला असं वाटतं की पॅरेंट्सची पण खूप जिम्मेदारी आहे की आपण आपल्यासोबत बारकं पोरगं असताना कसं वागतो, दुसऱ्यांना कसं ट्रीट करतो, हे जिम्मेदारी पॅरेंट्सची आहे. आता जे घडलं ते त्या पोरांनी डोक्यात ठेवलंच असेल की काय होतं आहे, रस्त्यावर तर थुकायचं असतं. गाडी रस्त्याच्या पुढं कोण आली तर शिव्या घालायची, असा विषय आहे भाई. तर चलो आता स्वीट घेते, जवळच आहे घर, जाऊया राखीचा प्रोग्राम करूया आणि मग निघू. सो आत्ता आलो आहे आपण हॅरीच्या घरी. बाय वाकडवरून एवढं ट्रॅफिक लागलं ना बाय बाय. आम्ही आतनं फिरून आलो आहे, म्हणजे जगताप डेअरी, औंध, SB रोड आणि मग असं सरळ जाताना आपल्याला किती किलोमीटर आहे आपलं घर? 11-12 नाही जास्त, 15 पकडा, 15 किलोमीटर आहे. तर आम्ही आलेलो आहे 20-25 किलोमीटर फिरून, कारण ट्रॅफिक. जर तुम्ही आजच ब्लॉग बघत असाल शनिवारी तर हायवेनी नका जाऊ. भयंकर ट्रॅफिक आहे, भयंकर म्हणजे भयंकर, मजबूत. इथं 10-15 मिनटं बघू, जरा चाय वाय पिऊ आणि मग ताईकडं जायचं आहे राखी बांधायला. त्याने फोन केलेला 5 नंतर सुटणार होते ती. आता वाजलेत 6-6:30 वाजलेत ना. हां ना, 6 वाजलेत. तर आता आपण जाऊ तिकडं. तुझी अशी पहिलीच वेळ असेल ना असे फॅमिली फंक्शन्स? हां, म्हणजे आज माझ्यासोबत जे घडलं ते पहिल्यांदाच घडलं आहे सगळं. घडलंय म्हणजे जे झालं ते घरात असं. नाही तर रक्षाबंधनला मी एकटाच असतो घरात. माझा मग चांगलं झालं का वाईट झालं? चांगलं झालं, नवीन एक्सपिरियन्स आहे. आता ह्यांच्या फॅमिलीसोबत जेवढा जुळतोय मी तेवढा सगळा नवीन एक्सपिरियन्स आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढी खूप माणसं आलेत, नाहीतर मी एकटावाला आहे. म्हणजे फंक्शन्स, दिवाळी, सगळं मी एकटाच असतो. पण आता कसं आहे, लग्न झालं आहे तर नाती गोतावळा, खूप सारे मामा झालेत माझे, खूप सारे मामी, मामा मामीज, परत काका काकूज वाढलेत, फॅमिली वाढले आता. त्यामुळे हळूहळू सवय होईल मला आता, काय माहिती. मग कधी पण असं वाटतं अचानक एवढी सगळी माणसं आल्यावर, भाई एवढी माणसं एवढी माणसं का, आणि एवढ्या माणसांसोबत बोलायचं काय भाई. असं चालायचंच सवय होईल. हो का. जहागीरदारांचे जहागीरदारांना सुद्धा हे कामाला ठेवतात ते हर्षवर्धन राठोड. चाल बघा त्याची, चाल बघा भाई, चाल बघा फक्त, चाल कशी आहे, तोऱ्याची चाल आहे भाई, छाताडा काढून. हॅपी रक्षाबंधन. विषय असा होता की डायरेक्ट ताईकडे जायचं होतं, पण कात्रजमध्ये पण एवढी भयंकर ट्रॅफिक आहे त्या रोडला की आम्ही अर्ध्या रस्त्यातनं युटर्न मारून आलो आणि ताईला असं सांगितलं की मी 1 तासानंतर येतो. तर आलो 1 तासभर. आता
वाट बघू. तोपर्यंत चटरपटर काहीतरी बघू, काहीतरी विषय होतोय का खायचा, आणि मग निघू. पण लय गर्दी आहे बाई, सगळीकडे एवढी गर्दी आहे ना की हैराण परेशान रे, हैराण परेशान रे, होईल काम रे. तो आत्ता वाजल्यात 8:45. हां, त्याच्यात चावी येते ग. 8:45 वाजल्यात. आय होप जर ट्रॅफिक कमी नसेल तर दुसऱ्या रूटने खूप फिरून जायला लागणार आहे. शर्ट चेंज केलाय, व्हाईटचं दुसरं घातलंय. जाऊया आणि राखी बांधून घेऊया आता. त्यात सर्दी मोकार झाली त्या धुळेमुळं भयंकर. तर शिंकेमुळं हालत खराब आहे. राखी बांधून आलोय. अशी राखी बांधून आलोय. तिकडे लाईट गेलेली त्यामुळं फोटोच आहेत. सो जर आतापर्यंत ब्लॉग बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ब्लॉग आवडले असेल शेअर करा. एवढा कंटाळा आला की घरी जायचं पूर्ण वाट बघे ना. कारण सर्दीमुळे हालत खराब आहे, अति हालत खराब आहे. ब्लॉग हालत टाईट झाली आज. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. पोचलो.